ए रसिका, 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 हे रसिका बाहेर ये ना. हे पप्पा काय झालं? हा? तू पळत का आला? तू पण चिंटूची चड्डी काढली काय? म्हणजे अरे आम्ही सगळे ना चिंटूची चड्डी घालतो ना तर असंच पळत येतो आणि कोणाला सांगत नाही. मी का काढू चिंटूची चड्डी? हा काय काय गरज आहे मला? तू खेळ ना गपचूप बाळा, खेळ खेळ तू खेळ. ए रसिका, रसिका बाहेर ये ना लवकर. काय 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 चाललंय तुमचं? कसली एवढी घाई चालली आहे? ऐक 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 इकडे. काल आपल्या सोसायटीत जो राडा झालाय बघ. हा तेच ना, ते 2-4 गुंड आपल्या सोसायटीत घुसले होते आणि आपला सेक्रेटरी घोलप त्याला मारलं तेच ना. आणि त्याची ती बायको घोलपिंड ती पण शेजारी उभी होती आणि रडत होती. मी ना मोबाईलवर शूट पण केलंय. रात्रभर बघून मला इतकी मज्जा आली तिला रडताना बघून. ऐक ना रसिका, घेतलीस ना मजा. आता थांब, ऐक मी काय सांगतोय ते. काय झालंय? सोसायटीत आलेत पोलीसवाले. हो? हा, कालच्या प्रकरणाची चौकशी हा, करतायत. हा, त्या हा. घोलपांना मारलं ना तर त्यांना कोणी मारलं, ते गुंड कसे दिसत होते, हे सगळं विचारतायत. अहो मग सांगून टाकूया ना. मी बघितलंय एकाचे असे लांब केस होते आणि एकाच्या गालावर ना असा वार होता. सांग सांग सगळं सांग. हा. लांब केस होते, कुठला शॅम्पू लावला होता, सगळं सांग. अहो अगं बावळट आहेस का? त्या गुंडांना कळलं आपण साक्ष दिलीये तर. इथे नाक्यावरचे गुंड आहेत ग ते. ऑफिसला जाताना कधीतरी गोणीत भरतील आणि मारतील मला. काय बोलता तुम्ही? शांत बस. हे बघ, पोलीसवाले आले तर त्यांना सांगायचं आम्हाला काही माहित नाही. हा, हा, आम्ही काही पाहिलेलं नाही. कळलं? उगाच त्या पोलिसांच्या चौकशीचा वेगळा त्रास होईल आपल्याला. आणि ते गुंड काय साधे गुंड नाही आहेत. कितीही विचारलं तरी सांगायचं "वा, आम्हाला काहीच नाही." माहित नाही. विषय सांग. येऊ का? अरे या ना. पृथ्वी प्रताप. हो. बरं, चालतंय. पृथ्वी प्रताप का? ते मीच या ना साहेब. या नमस्कार. या साहेब. हे हा. वसंत साहेब या. बसूया. यस. वा. मुलगी खेळतोय. हो डिम्पी. हा डिम्पी बेटा, जा आज जा. पोलीस का काल आहेत ना, जा आज जा. मग काय पोलीस काका चावताय उगाच? ए बाळा बस खाली. काय होत नाही. पोलीस काका काय करतात? उगाच घाबरवायचं. बस खाली बाळा. हॅलो, खेळतोय डिम्पी. अरे बाय डिम्पी. ओय अरे अय पोरं कशी ना. लहानपणीच मोठे होतात पोरं, आहे ना. अय डिम्पी, काय खेळते? डॉक्टर काय खेळते? डॉक्टर. पोलीस खेळते का? नाही. ए डिम्पी जास्त बोलत नाही वाटतं. नाही, ती बोलते तशी. ती फार हुशार आहे. ती पोएम म्हणते. बेटा काकांना पोएम म्हणून दाखव. नाही, हे करून दाखव, डान्स करून दाखव. कशाला उगाच कोण आलं पाहुणं की हे करून दाखव ते करून दाखव. कशाला? म्हणजे हे बघा, मी इथे डिम्पीचा डान्स बघायला आलो नाही. अय्या मला नाही नाचता येत. पृथ्वी प्रताप. नाही वहिनी, हे बघा, मी तुमचा पण डान्स बघायला नाही आलोय. अय्या हे आमच्या दोघींचा डान्स नाही बघायला आले, तुमचा नाच बघायला आले. नाचून दाखव तुम्ही. नाचून दाखव. हो. हे काय? गाठी वर बांधल्या जातात ना, खाली सोडायची हिंमतच नाही माझ्यात. घराघरी मातीच्या चुली आहे. माझ्या घरी याच्यापेक्षा भयंकर आहे. काय नाही, चालतंय. अहो ना, काल ते तुमच्या सोसायटीत तुमचे सेक्रेटरी घोलप त्यांना मारहाण झाली. काय माहिती का त्याच्याबद्दल? काय पाहिलं का? अरे बापरे, हो का? तुम्ही नव्हता का तिकडे? नाही, आम्ही नाही काही पाहिलं. तेव्हा तर पप्पा तिकडेच उभा होता. त्याला तर घोलप काकाला मालताना पाहिलं डॉक्टर बावली. हो, काय झालं, काल गुंड आले होते आणि एकतल आहे ना असा लांब केसवाला होता आणि एकतल होता त्याला तर तिकडे लागलं होतं आणि ना एकतल एवढेसाच होता आणि ते काकाला खूप मारत होते आणि पप्पाने पाहिलं आणि मम्माने तर ना मम्माने तर व्हिडिओ पण केलाय मम्माच्या मोबाईल मध्ये. मम्मा तो व्हिडिओ बघून हसत असते. हो खरंच. हा काय पृथ्वी प्रताप? आमची डिम्पी. डिम्पी पण ना. ए बाळा, स्टोऱ्या करते. तिची खेळते काहीतरी स्टोऱ्या सवयच झाली बनवते. तिला. ए बेटा डिम्पी,
तू काय खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार आहेस? उगाच खोट्या स्टोऱ्या तयार करशील. काही खोट्या स्टोऱ्या. डिम्पी नाही खोटं नाही, डॉक्टर बावली डिम्पी कधीच खोटं बोलत नाही. डिम्पी इज अ ट्रू स्टोरी. आणि खोटं बोलणं पाप आहे डॉक्टर बावली. हो सांगा हो पटापट काय काय पाहिलं पटापट सांगा. आम्ही काही पाहिलंच हो सांगा हो पृथ्वी प्रताप. काहीच नाही. अरे सांग बोललो ना. त्यांनी नाही. डिम्पीच्या पप्पाला आला तू. नाही, नाही. डिम्पी is a superman. मेलो 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 अगं, तू मेला. हा. मेलो 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 अगं, किती भारी. हा. सुपर पॉवर. अरे. माय डिम्पी. वा 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 छान खेळ चाललाय तुमचा. तुम्ही खेळा, आम्ही बाहेर हो, आहोत. हो, हो, या इकडे चटा चटा सांगा आता पटकन काय काय झालंय ते. हा उगाच लेकरासमोर मारायला लावू नका. पटपट सांगा काय ते. साहेब ऐका ना, लेकरासमोर मारू नका, पण हिच्या समोर सुद्धा नका मारू प्लीज. है ना तेच बोलतोय ना. आता काय होईल तिला कळल की सुपर पॉवर ती पण नाहीये, सुपर पॉवर पप्पा पण नाही, सुपर पॉवर फक्त एकच आहे. है ना. पटपट सांगा लवकर 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 सांगा. सांगा हो काय काय झालं सांगा. सांगतो साहेब. काय मी काय केलं घोलपाला कोणी मारलं नाही कसे साहेब, दिसत तसं नाही. होते? मी ऑफिसला जातो ना हा, साहेब. ते तर जाऊ दे, ते सगळं सोडून द्या. घोलपाला कसं मारलं नाही साहेब, चौकशीला आलं तर माझे खाडे होतील ना. मला ते मरू दे. घोलपाला कोणी मारलं कसे दिसत होते? परवडणार नाही साहेब. कसे दिसत होते नाही मला माहित नाही. सांगा. तुम्ही होतात की तिकडे? आता डिम्पीने सांगितलं तुम्ही होतात तिकडे. हा म्हणजे मी होतो तिकडे, हा. पण ते तिकडे मारत होते, तेवढ्या तिकडे, आणि मी इकडे उभा होतो, तर काही दिसलं नाही साहेब. हो. दिसलं पप्पाला सगळं दिसलं डॉक्टर बावली. हो हवं तर ना मम्मीचा मोबाईल बघा, त्यात व्हिडिओ शूट केलाय मम्मीने. द्या मोबाईल द्या. नाही. अहो मोबाईल द्या. माझ्या मम्मीला मारीन कान पडत गपडात का. आपल्याला काय कळायचंय डॉक्टर बावली? काका सारखं सारखं नाही मारणार. तू कळलं का. गप राहायचं तिकडे. लवकर द्या मोबाईल. मोबाईल द्या. मी का देऊ माझा मोबाईल? आणि तसंही एकमेकांचा मोबाईल बघणं चांगलं नसतं, हो की नाही हो? डॉक्टर बावली, पप्पा झोपल्यावर मम्मी पप्पाचं चोलून मोबाईल का बघते? डिम्पी, फार आगाऊपणा वाढलाय तुझा. 2 कानाखाली आवाज काढीन. असं कोण शिकवतं तुला? बाहेर कोणाकडनं काहीतरी शिकून येते आणि हा असं वागते हो. या वहिनी इकडे इकडे पोरगे आपलं इकडे. अहो, पण- हे बघ हे डिम्पी बाळा, हे बघ रडायचं नाही डिम्पी. रडाय तू बोलू नको माझ्याची. तू माझ्या सुपर पॉवरला ओलाला नाही. हे बघ ना. डिम्पी, पोलीस काका सॉरी. पोलीस काका सॉरी. कान पकडून बोल. पोलीस काका सॉरी. सुपर पॉवर विन. ये या बट्टी बट्टी आपली बट्टी. हा ओके बट्टी आपली. आले येल्या अच्छा. आले. वहिनी द्या मोबाईल द्या. पटपट द्या मोबाईल. नाही, काहीच नाही हो. हे बघा मला खरंच लेडीज कॉन्स्टेबलला बोलवावं लागलं. ओ सुभेदार नाही, ओ. नको, नको. नाही. मोबाईल द्या. लवकर. तिकडे ठेवलाय. कोण आहे का? हो. हा हे का लॉक काढा. अरे हे गाडवी रे काय लॉक आहे. वा वा. हा व्हिडिओ ना. काय वहिनी आ तिकडे गोलपची बायको रडते, तुम्ही हसताय. बरं वाटतंय का? अजूनही हसताय काय? हे लाज वाटते का तुम्हाला? हा हे तुम्ही फक्त घोलपिणीला शूट केलंय, गुंड काय दिसलंच नाही त्याच्यात. मी बरं ते जाऊ दे. सांगायला पटापट सांगा काय झालं, कसे दिसत होते ते, कोण होते काय, म्हणजे घोलपांचा कोणावर काय ते मॅटर बिटर होता का? कोणावर राग घोलपांचा? हा घोलपावर कोणाचा राग? म्हणजे घोलपविषयी कोणाचं वाईट बोलत होतं, काय बोलत होतं? नाही बोलायचे ना. पप्पा वाईट बोलायचे गोलाब काकांविषयी. पप्पा तर बोलायचे डॉक्टर बावली की त्याला ना कुठल्या सारखा मारला पाहिजे आणि त्याला ना असल्या शिव्या घातल्या पाहिजे ना. नाही
नाही साहेब, कुत्र्यासारखा मारला पाहिजे म्हणजे असा घोलप विषय तुम्हीच बोला. नाही कुत्र्यासारखा मारला पाहिजे म्हणजे खरोखरचा कुत्र्यासारखा नाही साहेब. हे घोलप आहेत ते माझ्या वरती राहतात ना, तर त्यांचं बाथरूम लिकेज आहे, तर ते नेमकं आमच्या किचनच्या इथे पाणी पडतं आणि सगळं माठाच्या जवळ पडतो हा, सगळं चिखल होऊन जातो ना, म्हणून तर मी फक्त- चिडलो होतो एकदा आणि मी वरती जाऊन त्यांना म्हटलं ए काय आहे, तर त्याच्यावरती तो मला म्हणाला चल निघ रे, असं तो बोलला. मी घाबरलो आणि मी आलो. अच्छा. ते माझं पहिलं आणि शेवटचं म्हणून मग भांडण. नंतर तुम्ही गोलपांना मारायला पोरं पाठवली. नाही साहेब, अहो, तुम्हीच पाठवली. नाही हो नाही नाही, साहेब, नाही. अहो मी कशाला पोरं पाठवू साहेब. ही पोर झाल्यानंतर मी दुसरं पोर जन्माला नाही घातलं. तेवढा दमच नाहीये त्यांच्यात. हा? नाही म्हणजे सोसायटीत कोणाला मारतील वगैरे एवढा दम नाही हो त्यांच्यात. असं कोण? आणि अहो घरात एखादी पाल शिरली ना तर मी मारते, यावरून तुम्ही अंदाज काढा. बरोबर आहे, पण मला असा अंदाज येतो की आता हे जे काय केलंय ते तुम्हीच केलंय गोलपावर. आता डिम्पी, हा. काकांना तुला एक चॉकलेट देणार. पटपट सांगायचं पप्पा काय करतात, काय बोलतात, गोलप काकांविषयी सगळं सगळं पटपट सांगायचं काय काय करतात तुम्हाला पप्पा. चॉकलेट देणार आहे? हा मी देणार. पप्पाला खूप वाईट आहे. है ना? पप्पाला माझ्यासाठी फ्रीज मध्ये ठेवलेलं आईस्क्रीम पण खाऊन टाकतो. पप्पा खूप वाईट आहे. तू बघ, मी तुला ना अजून 2 चॉकलेट देणार. मला सांग पप्पा काय काय करतो अजून गोलप काकांविषयी काय मला काय. 2 आईस्क्रीम मिळणार. 2 आईस्क्रीम पण तू देणार. देणार ना तू मला? देणार. पप्पा त्यांना गोलब काकांच्या टाळची हवा पण काढतो. गपचूप गपचूप. काढली नाही, काढली नाही. हो. काढली नाही. मी होते. तो स्टिम्पी टायर मध्ये हवा कमी होती ती मी चेक करत होतो. हिला वाटलं मी टायरची हवा काढतो. नाही. तू काय पंक्चरवाला आहेस? टायरवाला आहेस तू? नाही, साहेब. सगळ्या सोसायटीच्या गाडीच्या हवा चेक करतो. नाही, हा? साहेब. कोण आहेस तू मग? डिम्पी, काका तुला टॉफी पण देणार. तू टॉफी पण देणार? मम्मी विषयी सांग आता. मम्मी तर ना काय करते, मम्मी ना ते गोलब काकीने पापड घातलेले असतात ना, तर ते पापला ना तिकडे जाते आणि स्वतः तोलून टाकते आणि मग शानी खाली येते आणि गोलब काकीना स्वतः शिचारते, अरे गोलब बाई तुमचे पापड कसे तुटले. अहो नाही अहो पापड पापड मी का, किती बालिशपण आहे असं मी का करेन उगाचच. कारण तुमचा घोलपांवर राग आहे. आत्ता केस कळली आहे मला. पृथ्वी प्रताप हे आत्ता सगळी केस मला उलगडली आहे. तो घोलप त्याच्या बेसिन मधलं पाणी तुमच्या माठावर पडत होतं, म्हणून तुम्ही वरती जाऊन त्याला दम दिलात, पण त्याने तुम्हाला जुमानलं नाही नाही. ऐकला. म्हणून मग तुम्ही काय केलात, त्याच्या टायरची जाऊन हवा काढली, तरी त्याने तुमचं ऐकलं नाही. मग वहिनी गेल्या आणि त्याने त्यांचे पापड अहो, तोडले. नाही, त्यामुळे हे नाही. घोलपांना कळलं. मग घोलप बोले मी आता जाऊन तुमची पोलीस कंप्लेंट करणार, आणि म्हणून तुम्ही जाऊन त्याला पोरं पाठवली मारायला. नाही. बरोबर? अहो, केस नाही, संपली. अहो, चला. मी साधी नाही, बोलत नाही, नाही. चला, 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 चला. पोरं साहेब, चालतं, साहेब, चालतं, साहेब, चौकशी चला, करा. आता बरोबर आठ नाही, टाका, बरोबर बोलाल सगळं. अरे, नाही पाठवली हो पोरं. ती नाक्यावरची पोरं आहे जी स्वतः येऊन मारून गेली त्या गोलपला. तो चंदू नावाचा एक लांब केसाचा पोरगा आहे, त्याने मारलं गोलपला. अहो, मी कशाला पाठवू पोरांना. आणि हा तो दुसरा एक होता गोट्या नावाचा, त्याला इथे वार आहे, तो आला आणि त्या गोलपला मारून गेला. माहितीये मी बाजलो होतो, मी घाबरलो. माहितीये मी पळून आलो घरी. मी कशाला पाठवेन हो पोरं. मग हेच सांगायचं ना तुम्हाला. आल्यापासून मी हेच विचारतोय ना. अहो काय झालं, ते जे घोलप होते ना त्यांना मारल्यावर त्यांनी आमच्याकडे येऊन कंप्लेंट केली, वर्णन पण सांगितलं, आम्ही त्या पोरांना पण उचललंय, पण आम्हाला आय विटनेस सापडत नाही. काय होतंय पृथ्वी प्रताप की आम्ही एकदम मेहनत करून गुन्हेगार पकडतो, पण त्यांच्यासमोर साक्ष द्यायला कोण साक्षीदार येत नाही आणि मग गुन्हेगार मोकाट सुटतात. तुमची पण एक जबाबदार नागरिक म्हणून काय जबाबदारी आहे की नाही? हे आता जे बोललात ना तेवढं फक्त मी तिकडे लिहिलेलं आहे. यायचं, नाव लिहायचं आणि सही करायची. हा चला, येत आहे ना? येतो साहेब. डिम्पी बाळा, थँक्यू सो मच. खूप मोठं काम केलं हा बाळा. बाय, काका नंतर भेटणार हा तुला. काका माझं 2 चॉकलेट, 1 2 3 आईस्क्रीम आणि 2 टॉफी. बाळा कसं आहे माहिती आहे, चॉकलेट टॉफी आईस्क्रीम खायचं नाही. दात किडतात, दात दुखतात. हा खायचं नाही ते. जाड्या